वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगदप्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून नवरात्री उत्सव निमित्त आज विशेष करून महाप्रसादाचा दिवस. या महाप्रसादाचा दिवस दोन प्रकारचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. एक प्रसाद पोटाचा आहे, एक प्रसाद डोक्याचा आहे. तुम्हाला सांगतो, कांतो महाराजाचं किराणा दुकान आहे किंवा कपडाचं दुकान आहे. कपड्याच्या दुकानामध्ये येऊन कपडा खालीवरी ढिगारी घालून नंतर तुम्ही तसंच निघून गेलं तर कसं होईल? त्या दुकानदार मालकाला बरं वाटणार आहे का? तसं माझा बी झाली. तसं मी एवढा खुश होतो आज भरपूर गिऱ्हाईकी आहे, व्यापार भरपूर होईल. आता दुकानदारी शिवलिंग सुरू केल्यामुळे त्याला वाटलं आप्पाचं दुकान आज बंद आहे, चलो. पहिलेच मला ते माईक दिले होते, अंदाजा बघून घेतले, येतं काय सरता सरणार नाही म्हटले, लवकर उठून निघाले. आता कधी कधी त्या दुकानदारच्या मालकाच्या बाजूला एक माणूस राहते, बाहेर उभं राहिले, कस का वापिस चालल्या, मी द्यायला आलो होतो, चला. काय माता जात होते, ए बसा म्हटले, वापिस आणले, बरं झालं. कारण काही ठळक बातमी असते. सुरुवात करत असताना सुद्धा काही ठळक बातमी, तदनंतरी सुद्धा ठळक बातमी असते. पूर्ण तुम्हाला वार्ता ऐकत नसला तरी ठळक बातमी का, परंतु आपण ऐकून घ्यावं, परंतु तुमच्या लक्षात येते. नाहीतर आमच्या लक्षात येऊ शकत नाही. कारण आज एवढा गंभीर परिस्थितीमध्ये
एवढा आनंदानं उल्हासभरीत आपण या ठिकाणी सेवा करत आहात. काही ना काही आपलं पदरामध्ये पडणं फार गरज आहे. खर्च करून वाया जाऊ नये. हे लग्नाचं कार्य नाही. लग्नाच्या कार्यामध्ये कसंही वागलं तर चालेल, परंतु या भक्ती मार्गामध्ये गडबड केलं तर जमणार नाही. विठ्ठल नांदेडकर 9 दिवस त्यांनी उपास राहिले. कधी उपास न राहणारा माणूस, आम्ही बी त्याचा सत्व परीक्षा घेतलो. पैरी वरी खाली चढत असताना त्याला एवढं कमजोर होऊन गेले. ते आमच्या मागे पुढे पळणारे जे लोक होता ना, त्याला शिवाय देवलेले. लक्षात आलं का? तसं तुमचा बी उपास आहे, आम्हाला माहिती आहे. आरती झाल्याशिवाय तुम्ही प्रसाद घेणार नाही. काही काही माता या ठिकाणी संकल्प बाळगलेले आहे. तर जास्त रक्त न जाळता लवकरात लवकर आम्ही तुम्हाला सुटका आम्ही देणार. आणि सुखामध्ये, सुखाच्या काळामध्ये सेवा करणारे भरपूर राहतात. असल्यानंतर सेवा करणं काही मोठी गोष्ट नाही. सुखाच्या काळामध्ये सेवा करत करत आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये दान करणं भयानक कठीण आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये पुरा नापीक होऊन गेलेले आहे, तरी सुद्धा सुकाळामध्ये आम्हाला पैसा दिलेत देणगीच्या माध्यमातून, आणि मोठा चांदीचा खडा घातलेत. परंतु एवढा दुष्काळ पडला तरी सुद्धा या दुष्काळामध्ये सोना तावीत करून आम्हाला या ठिकाणी त्यांनी टाकलेले आहे. तर सांगायचं म्हणजे कितीही सुख येवो, किती दुःख येवो, परंतु धर्माला धक्का येऊ नये, सेवाला धक्का येऊ नये. या प्रकारचे सेवा, तन मन धन सेवा. आज काय आहे? प्रसादाचा दिवस. मी परवाच्या दिवशी खिडकीमधून पाहिलं, उगा वरडलो. मी नाव घेत नाही नोकरदारचं, वरडलो. 2:45 वाजत आहे. मी विचारलं, चारा वगैरे टाकला का रे? हो, आता तयारी चालू आहे. किती वाजता? 2:45 वाजता. 2:45 वाजेपर्यंत, रात्री नाही, दिवस. रात्र तर नाहीच नाही, दिवसात 2:45 वाजत आहे आणि त्याला चारा बी नाही, पाणी बी नाही. खाटकाच्या घरामध्ये बांधलेले अजून बरं. लक्षात आलं का? फार अवघड आहे. मी म्हटलं हे बरोबर नाही तुमचं. सेवा करायचा असेल तर फक्त मनुष्याचा सेवा करावा असं काही लिहून दिले का? तुमच्या अवतीभोवती कुत्रा बी असेल, मांजरा बी असेल, गाढवा बी असेल, तुमच्या सहवास करत असेल, तुमच्यावर ते विश्वास केला असेल, तर त्याला विश्वासघात केला तर तुमच्या एवढा दरिद्री कोणी नाही. मला सांगा, सकाळी उठल्याबरोबर चहा आहे, सकाळी उठल्याबरोबर पाणी आहे, नाश्ता आहे, 12 वाजेपर्यंत आपला जेवण करून आपण मोकळं होतो. थोडं लक्ष ठेवायचं. आज भयानक आम्हाला आनंद वाटला त्याचा त्रास न बघता, कारण पाणी गावात शिरल्यामुळं सर्व ढोरं तिथं आणून बसविले. आमचा पूर, आमचं म्हणायचं तुमचंच,
तुमचं सगळं गवत खतम करून टाकले, मरमर करून हे सगळे पैलवान सर्व मिळून ते भरून ठेवले होते. त्याच्यासाठी 3 लाख रुपये खर्च केलो, वरच्या बाजूला शेड फक्त चारा टाकण्यासाठी, त्याला त्रास होऊ नये. पुरं भरगच्च भरून ठेवले होते. तर आम्ही श्रावण मास करून इथं येईपर्यंत तिथं एक तुकडा नाही, पुरा साफ होऊन गेले, सबडा साफ. आपला म्हणायचं नाही, आमचा सहवासात असलेले कुठल्याही प्राणी असो, भूक लागून, परवा मी तुम्हाला बोललो, भूक लागून एक कुत्रा, यांच्याजवळ काहीतरी मिळतील. आम्ही तरी वॉकिंगला गेलो, आमच्या जवळ काय मिळणार आहे? वॉकिंगला गेलं तर कुत्र, रागात असलेले कुत्र काय पोझिशन असते आणि त्यांच्या परिस्थिती गंभीर असला तर त्यांची काय परिस्थिती असते, त्या कुत्र्याला बघितल्याबरोबर कळते. कसं ओळखा? कुत्र्याला भूक लागलेले, कुत्र्याला राग असलेले कसं ओळखाव सांगू का? ते माहित नाही तुम्हाला? कुत्र्याचा शेपूट एकदम खडी राहिलं, त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे समजून घ्यायचं. आणि कुत्रा शेपूट हलीत आमच्या मागे येऊ लागला, त्याचं काहीतरी मजबुरी आहे म्हणून समजायचं. आणि कुत्रा डोका खाली करून जमीनला टेकून असं लांब झोपला असला तर कुत्रा नाराज आहे म्हणून समजून घ्यायचं. काय चिन्ह नाही. मला बघून तेवढा तळमळ करत होते, काही ओळख नाही काय नाही, येऊन एवढा लाड करायला ते कुत्रा, म्हणजे त्याला भयानक भूक लागलेले. हे होते सोबत होते, हा सावळगी गाव कर्नाटकमध्ये. असंच त्यांनी बी सत्कार ठेवले. 4 तास सत्कारला लागलं. आता प्रवचन काय करा, सगळ्याला भूक लागून गेले. ते बी दुपारी 2:45 वाजतच होत. मला आले ते माईक 4 वाजता, 10 वाजता टाइम, 4 वाजता माईक. आता काय बोला आम्ही? म्हणून फट्ट दिशी मी ओळखून घेतलं, माईक काढून घेतलं. तर भूक तर लागले. तिकडून ऑटो येत होत, ते ऑटो येता वेळेस म्हटलं काय रे, याच्यामध्ये काहीतरी आहे बघा वस्तू. नंतर मी सांगितलं या ऑटो मधला वस्तू त्यांना मला देऊन पाय पडणारे म्हणून म्हटलं. हे कसं होते, कुत्र्याला भूक लागले त्यासाठी त्यांना काहीतरी मला देणारच आहे. खरोखर माझ्याजवळ येऊन ऑटो थांबले. त्यांनी उतरलं, दर्शन घेतलं. थोडा आप्पा थांबा म्हटलं कन्नडमध्ये. एक कॅरी बॅग घेतलं, 2 डझन केळी दिले आम्हाला. मला वाटलं ही केळी कसं खातील. आम्ही विचार केला, विचारलो केळी खाते का? काय की भरोसा कमी आहे म्हणले. नंतर फोन करून सांगितले की एक बिस्किटचं पाकिट घेऊन या, एक 10-12 बिस्किटचं पाकिट घेऊन या. कशाला हो? आप्पा काही खात नाही. आप्पाला खात नाही, परंतु कुत्र्याला भूक लागले. कुत्र्याला कशाला आणले तुम्ही तिथून तमलोरून? म्हणले तमलोरून आणले नाही हो, कुत्रे यांच्या मागी लागले, भूक लागले त्याला. असं म्हटलं तर भयानक भूक लागले होते त्याला. जंगलामध्ये, ते बी इकडी बी गाव 2-3 किलोमीटर, इकडी गाव 2-3 किलोमीटर. तिथं ते मालक यायला का उशीर झाले की काय मला माहित नाही. तिथे एक शेड होतं, शेड मध्ये होते 2-3 कुत्रे होते. गपा सोलून दिलं तर 4 केळं खाल्ले ते कुत्र. विचार करा किती भूक लागला असेल. तर आमच्या विश्वास करून आम्हाला आमच्या आश्रय ते घेतात. कुठल्याही प्राणी असो, काही पक्षी बी पोसतात, काही लोक पालन पोषण करतात. त्याप्रमाणे तुमच्या घरात पडलेले आई, तुमच्या घरात पडलेले वडील, कितीतरी त्यांचा तळमळ असेल, त्याला भूक लागले की नाही, की त्याला ताण लागले का, हे कधी विचार करायचं आमचं कर्तव्य आहे. त्यांनी होऊन तुम्हाला मागणं काही महत्वाचं नाही, परंतु तुम्ही होऊन ज्यावेळी त्याला मागतात ना, सांगतात ना, त्यावेळे लागलेले भूक सुद्धा अर्धा त्याला मिटून जाते विचारल्याबरोबर. त्याप्रमाणे आपला सेवा फार गरजेची आहे.
म्हणून आज मला फार आनंद वाटला. कशा करता? इथं कशाची भंडार आहे? दुर्गा माताचा भंडार आहे. मी विचार करत होतो आमच्या गाईला भंडारा कसं होईल. आईला भंडाराच तर आहे, गाईला भंडार कसं होणार आहे? 70-80 गाय आहेत, काय कमी नाही. विचार करत आता दुपारी 3 वाजेपर्यंत त्याला अन्न मिळत नाही. आज 9 दिवस उपास राहून तुम्हाला 3 तास बगर फक्क खाल्लेले, तुम्ही नाश्ता भरपूर खाल्लेले, तरी सुद्धा संध्याकाळी प्रसादाचा व्यवस्था आहे आणि तुम्हाला एवढा तळमळ आहे. ते मूक प्राणी काय सांगतात हे विचार करत झोपलो. एक व्यक्ती आला शहापूरहून, शंकर पटेल, काय ना, शंकू पाटील दर्शन घेतलं. आपा शहापूरला यावं लागतंय तुम्हाला. कस काय नाही, ढोरासाठी शड मारलो. 55 म्हैस आहे, मोठे म्हैस 55 आहे. 100 म्हैस आणायचे आम्हाला म्हटले. मी ऐकून घेतलो. म्हैस आणलं, पण गवत कसं करणार? मला लागले चाराचं, त्याला लागे म्हैशीचं. कसं करणार आहे चारा? काय झाले आप्पा? नाही तुमच्या जवळ चारा आहे की नाही? 6 एकर लावलं चारा म्हटले, 6 एकर. मला एवढा आनंद वाटला. शंकू पटेल, मला तुम्ही दक्षिणा देऊ नका, मी येतो, शेडचा उद्घाटन करतो, परंतु मला चारा पाहिजे. दररोज एक ट्रॅक्टर घेऊन जा म्हणले, दररोज एक ट्रॅक्टर, काही कमी नाही म्हणले. 6 एकर लावलेले आहे. तर देवा आले. म्हटलं देवा कसं करू? बिलकुल रेडी म्हटले. आता आम्हाला माहिती नव्हतं तिथं काय परिस्थिती आहे. तर उमेश देसाई त्यांच्याकडं वाहनाचा सुविधा आहे. कधीही आपल्या कामामध्ये बिलकुल टाळलेले नाही. अशा प्रकारचा निष्काम भावनांना सेवा करणारे उमेशजी. तर त्यांच्या माझा भेट नाही. तुम्हाला काय करायचंय म्हटलं देवा, जाऊन त्यांना भेटले. तर आज 7 व्यक्ती इथून पेट्रोल पंपून एवढा लांब आहे, पुरा चिखल भरलेले आहेत, त्याच्यातून वजा वाहून ट्रॅक्टर मध्ये आणणं म्हणजे किती त्रास आहे. आणि काही 3-4 माणसाचा ते नवरात्रीचा उपवास. आज खरा दान कोणाचा घडलं म्हटलं तर उमेश देसाईचं पण. आणि वजा वाहून त्या ट्रॅक्टर मध्ये घालून इथपर्यंत आणून या सर्व तमाम आमच्या गायचं पोट भरून टाकले. आईचं बी पोट आणि गायचं बी पोट. इतकं समाधान. गायला वाटत असेल महाराज तुम्ही इथं असलं तर खायला बी अन्न बी मिळते, आमचं बी पोटाला बी चारा बी मिळते, तुम्ही जाऊ नका म्हणत असेल ते. म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे थोडं लक्ष ठेवा. लक्ष ठेवल्यानंतर नाहीतर मोकळा सोडून द्या. तुम्हाला होत नसेल कोणाला तर देऊन टाका, होत असेल तर सेवा करून टाका. आता 5 की 6 नोकरदार आहे आमच्याजवळ, काही कमी नाही. लक्षात आलं? एक थेंबभर दूध मला मिळत नाही, 80 गाय असून. लक्षात आलं का? दूध बी नाही, दूध नसेल तर दही बी नाही, दही नसेल तर तूप बी नाही, तूप नसलं तर ताक बी नाही. सगळं दुधापासून बनते, दुधापासून ताक बनते, दुधापासून दही बनते, दुधापासून घी बनते. परंतु दूधच नसेल तर आहे जवळजवळ 8 की 9 गाय त्या ठिकाणी वासरू दिलेले आहेत. परंतु त्याला पिळावं कोण, त्याला आणावं कोण, महाराजाला देवावं कोण? लय अवघड आहे. त्या वासराला तर का होईना परंतु पिऊ दे म्हणून मी मोकळा राहतो. एक भाग आहे. दुसरा एक भाग, आज आमच्या या गावामध्ये सांगू नाही परंतु तुम्हाला कळत नाही, मला बोलायचंय. आपल्या या गावामध्ये तुमचं आश्रय कोण घेतलं? प्राणी तर घेतलेले. आता बघा महाभगवतीचा
आराधन करण्यासाठी आम्ही भगवतीला घेऊन आलो. आणून मूर्ती ठेवून टाकून झाकून टाकून आखरीचा दिवस उचलून घेऊन गेलं तर मजा वाटते का? आरती नाही, पूजा नाही, काय नाही, का आणून ठेवलं, लाख घालून ठेवलं, 9 दिवस जेलमध्ये ठेवले, ना दिवा लावले, ना आरती केले, ना काय केले. नंतर 9 दिवसाच्या नंतर डीजे लावले, मस्त उडी मारत घेऊन जाऊन टाकलं तर देवीला काय वाटत असेल? समाधान वाटते? देवीला वाटू दे न वाटू दे, परंतु तुम्हाला तर समाधान वाटते का? ते तर मातीचं मूर्ती आहे, त्याला काही दुःख ना सुख. परंतु जिवंत असलेले तुम्हाला हे आनंद आपल्यासाठी आहे, त्या देवीसाठी नाही. आरती आपल्यासाठी आरती आहे. त्याप्रमाणे आपल्या या गावामध्ये हनुमान मंदिर आहे, लक्ष्मी मंदिर आहे. अजून कोणतं बाजूला दुसरं कोणतं मंदिर आहे? लक्ष्मीच्या बाजूला द्रौपदी माता आहे. अजून पोचम्मा माता आहे. अजून झालं का? विठ्ठल रुक्मिणी माता आहे. अजून शिवलिंगेश्वर आहे, मरुमाई आहे, बाळू मामा बी आहे. आता बाळू मामाचे आसरे घेऊन आलो आरती करून. या देवाला कशाला आणल्या तुम्ही? कशा करता आमच्या या गावाला देवाला आणले मला सांगा? सेवा करण्यासाठीच की. मारुतीचा मंदिर तुमचा सेवा करण्यासाठी मारुतीचा विराजमान केला. लक्ष्मीचा मंदिर बांधून त्या ठिकाणी देवीला बसून टाकलात. कशा करता? पूजा पाठ करण्याकरता. द्रौपदीचं मंदिर बांधलात सेवा करण्यासाठी. मरियम्माचा मंदिर बांधला सेवा करण्यासाठी. उग लाख घालून तिथं ठेवून टाकलं. कधीतरी गरज पडलं त्यावेळी मी तिथं जातो म्हटलं तर काही कामाची नाही. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून होत नसलं तर मारुतीला बी इकडीच घेऊन येतो, त्या लक्ष्मीला इकडीच घेऊन येतो. बाळू मामा तर येऊन बसलेले आहेत. आता तिकडचं सेवन होत नाही म्हणून त्यांना बी पाप बेचारा काय मेंढर राखत राखत तिथं येऊन तिथं बसले तर आरती होऊ लागले त्याचे. तर सांगायचं म्हणजे माझ्या लक्षात आला त्या मंदिरामध्ये एवढा घाण भरले, कोणीच गेला नाही तिथं. गेलं तर गेलं, फक्त पाय पडले निघून आले, पाय पडले निघून आले. अरे तुमच्या घरामध्ये तुम्ही तसंच राहू शकते का? तुमचा देवाला कचरा पट्टीमध्ये ठेवून तुम्ही पूजा केलं तर तुम्हाला देव प्रसन्न होईल का? माय ऐका, तुम्हाला सांगतो, कोणीही तिथं गेल्यानंतर कोणी पदर काढून झाडून टाकतात. झाडू तर नाहीच. मायचा आम्हाला आशीर्वाद मिळू दे, लक्ष्मी आम्हाला प्रसन्न होऊ दे म्हणून अंगावरचा भारीचा कपडा बाजूला काढून त्या कपड्यानं साफ करतात. आमच्या जवळ झाडू असून सुद्धा त्या झाडूना झाडू मारत नसेल तर मंदिर घेऊन काय करायचंय? पाडून टाका मंदिर. काय करायचं? उगा कशाला रिकामा ठेवायचं त्याला? म्हणून लक्ष ठेवा, फक्त आपल्या या गावामध्ये होत असेल तर तसं व्यवस्था करून घ्यावं. व्यवस्था होत नसेल तर बिलकुल त्याचा अस्तव्यस्त होता कामा नये. फक्त 9 दिवसासाठी देवी बसले, मजात आम्ही आरती वगैरे गुणगान केलो, नंतर बाकीचं आम्ही हमेशासाठी येणारे देव काय पाप केले का? 9 दिवसासाठी येणारा देवाचा सेवा भरपूर होऊ लागले. तुम्ही नाराज होऊ नका हो, नाहीतर मंडळ हे सगळ्यासाठी बोललो मी. 9 दिवसासाठी येणारा माताचा गुणगान, आबा बाबा काय आरती, काय लड्डू, काय पोळे, काय जिलेबी, काय बुंदी, काय वही, किती किती जय जयकार, किती. कारण फक्त 9 दिवसासाठी आहे म्हणून जय जय. हमेशासाठी येऊन बसला तर कोणी येईना, त्याला माहिती आहे. त्यानं म्हटलं मजा करावं निघून जावं म्हणून फक्त 9 दिवसासाठी आले. कायम स्वरूपी आलेले देवाचा कदर आपल्या या गावामध्ये थोडा कमी आहे. म्हणून
महाराजाचा कदर बी तसंच आहे, कायम आहे महाराज इथं, हमेशा महाराज, आमचे महाराज. चलो दुसऱ्याकडे गेलं तर म्हणतात आप्पा 10 मिनिट वेळ देवो तुम्ही. पुण्याला गेल्यानंतर घळघळ रडत होते, फक्त 1 मिनिट तुम्ही बसायला तयार नाही म्हणतो. आता कायम स्वरूपी इथं बसलो, हे उठून निघाले उडूड बाबा. काय म्हणावे तुम्हाला, ऐसा कैसे. महाराज येऊ दे म्हणून एकलार मध्ये 6 तास वाट बघितले, 6 घंटा पाणी ग्रहण न करता उपास वाट पाहिले, डोळ्यात पाणी आणले. तर मी त्याला म्हणलं, बघ देवीसाठी 9 दिवस तुम्ही उपास राहिलात, परंतु गुरु महाराजासाठी 3 तास तुम्ही उपास राहिले, डबल फायदा तुम्हाला झाला म्हणून म्हटलं. प्रवचन मध्ये ऐका तुम्ही. म्हणजे अत्यंत वाट बघतात. म्हणजे तमलूरला कायमस्वरूपी यायचं नाही. मी बी असा विचार करतो, शिवरात्रीलाच येतो, ना नवरात्री नको ना गणपती नको, यात्राला येणे, यात्रा करणे, जाणे, खतम. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी दुर्गा मंडळ असो, गणेश मंडळ असो, फक्त तुमचा कार्यक्रम हे नसून त्याच्यामध्ये माझा बी सहयोग आहे, हे तुमच्या लक्षात राहू दे. शिवरात्री आले की कुठं बी पळून जायचं नाही. शिवरात्रीमध्ये सर्वांनी सहयोग दिला तरच ठीक आहे. तुम्ही देतात, देणार नाही असं काही नाही आहे, परंतु जिम्मेदारी के साथ. महाराजाचं काम आहे, माझं आमचं काय असं तुम्हाला वाटता कामा नये. म्हणून या मारुतीच्या सेवा करण्याकरता, त्या ठिकाणी स्वच्छता बाळगण्यासाठी, लक्षात घ्या, पहिले घरामध्ये सुद्धा पूजा करण्यासाठी एक पुजारी ठेवत होते. घरचा मालकाकडून होत नसला तरी एक पुजारी ठेवत होते पूजा करायला स्पेशल. देशमुख साहेबांमध्ये पूजा करायला पहिले पूर्वी होत असेल, होते का? हा बघा, होते म्हणा. तसं आमच्या गावामध्ये 4-5 घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर जाऊन तिथं पूजा करून पूजा यायचं, असा नेम. आपल्या सर्व गावच्या मंडळी मिळून एक पुजारीला ठेवण्यासाठी काय मोठा गोष्ट आहे मला सांगा. मी म्हटलं, माताजी किती लागणार आहे? मी शिवाला विचारलं किती लागणार आहे? आपण 5-6 हजार रुपये दिलं तर चालते म्हणले. लक्षात आलं का? महिन्याला 5-6 हजार रुपये काय मोठी गोष्ट आहे. 10 का लकडी 1 का बोजा. म्हणून तिथं सर्वांतर्फे आपल्या गावामध्ये जवळजवळ 500 घर असेल, है का? जास्त आहे बघा. 500 घर असेल तर डेली 1-1 रुपये, फक्त 500 रुपये किती? 10 दिवसाला 500 रुपये, 15,000 रुपये होते 1-1 रुपये दिलं तरी. तर सांगायचं म्हणजे तिथं पुजारी ठेवून व्यवस्था करणं, आणि बाजूला असलेले देवीचा जो पूजा आहे, मारुतीला जाणाऱ्या माता थोडस पलीकडे बी जाऊन देवीचं बी दर्शन घ्या, तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर. म्हणून त्या देवी म्हटले, हे लोक तर माझा आंघोळ करत नाही म्हणून नदीलाच बोलून घेतली. कशाला कशाला तांब्या कशाला आंघोळ करावं? आता पुरा नदीलाच बोलून घेतलं, आंघोळ केलं म्हणून. माता काय केले? गोदावरी नदीलाच जवळ घेतले, भरपूर आंघोळ करून घेतली. तुम्ही दररोज तांबा पाणी टाकलं असेल तर ते मोबत येत नव्हतं, ते नदी तिथपर्यंत येऊन भिडत नव्हते. लक्षात या, लक्षात येवलं की मी काय बोललो. तर त्या देवी माता, त्याला काही गरज नाही, तुम्ही धुतलं तर काय, न धुतलं तर काय, परंतु आपला प्रसन्नता आपल्यासाठी फार गरजेची आहे. त्याकरता सर्व माता मंडळी तुम्ही लक्षात घ्या. तर काही प्रतिष्ठित लोक मिळून त्यांच्या सेवा करत असेल तर तुम्ही सेवा करू शकता. तर त्याप्रमाणे
आज आपल्या सेवेमध्ये तत्पर असलेले जे काही भक्त आहेत त्या भक्तांचा फक्त नाव सांगतो, कारण पेट्रोल पंपापासून इथपर्यंत उचलून आणणे म्हणजे भयानक कठीण आहे. तर त्या चिखलामध्ये उचलून उचलून त्यांनी आणले. कोण कोण असेल म्हणून तुम्हाला थोडंसं टेन्शन होत असेल तर त्या टेन्शन फ्री करून टाकतो तुम्हाला. नंतर त्यांना या ठिकाणी माझ्याकडून त्याला सत्कार करणार आहे. आणि सत्कार करून घेणारे जे लेकरं आहेत आणि काही प्रतिष्ठित लोक आहेत, कारण सकाळीपासून माता या ठिकाणी उपास आहे, तर त्यांच्याकडे बी लक्ष ठेवणं आमचं गरज आहे. आणि विस्तारपूर्वक आज प्रवचन करावं म्हणून माझी इच्छा होती, परंतु तुमच्या तळमळ बघून मला काही प्रवचन करायला हे वाटत नाही. तरी या ठिकाणी एक छोटासा छान उदाहरण देतो, नंतर विराम करतो लास्टला. उमेश देसाई खांडेकर, हनुमंत पैलवान खांडेकर, देवीदास लक्ष्मणराव गड्डमवार, माधव खांडेकर, मनीहा मरीबा काय लिहिलं रे? मी कर्नाटक मधून येऊन एवढं सुंदर मराठी लिहितो, महाराष्ट्र मध्ये राहून मला कळत नाही, हे काय सांगावं. मोहन मोहन सिद्धमोगलू असं असेल अंदाजा करतो मी. नागनाथराव पांचाळ, व्यंकट पांढरे झालं का? तर या भक्तांनी आम्हाला न भेटता उपास असताना सुद्धा एवढं त्यांनी सेवा केले. तर ते हे ज्यांच्या ज्यांच्याने मी नाव घेतलेले आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सेवा सत्कार स्वीकार करून घ्यावे. व तसेच तुम्हाला सांगायचं म्हणजे आजकाल थोडं लक्ष ठेवा, आजकाल एवढा आळशी लोक होऊन गेलेले आहेत, बिलकुल काम चोर आहे. ते महिला असो किंवा पुरुष असो, काम म्हटले तर संपला त्यांच्या डोकं खराब होऊन जाते. बुजुर्ग लोक बघा, पहिलेचे म्हातारी अजून सुद्धा त्याला काम केल्याशिवाय समाधान होत नाही. परवा भांडण झाले, सून आणि ते आजीमाई दोघं आलेत, ते शिकायत करलेले. सुनबाई काय शिकायत करते माहितीये का? माझा सासूबाईला सांगा गप्प बसून राहा म्हणा, सगळं मी काम करतो, उगा आडवा 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 येते कामाला, परेशानी करते, त्याला काम करू नका म्हणून सांगा महाराज म्हणली मला. असं सांगणारे सून बी लाखात एक राहते. परंतु ते म्हातारी गप बसणं, भांडे तर घासत राहते, कपडे तर धुत राहते. त्याला सवय असं आहे की काम करून त्याला सवय लागले. आणि तुम्हाला असा सवय तुम्हाला लागलं, काम न केलेले सवय तुम्ही लावून घेऊ लागलो, फार पुढी भयानक गंभीर होणार आहे परिस्थिती. विचारपूर्वक करा. आजकाल लोकांना कोणी राहू नये असं वाटते. एक दोघाच्या प्रेम प्रकरण घडलं, तुम्हाला सांगतो छोटस उदाहरण. प्रेम प्रकरण घडलं, सुंदर पोरगी होतं, सुंदर पोरगा होता. एक आता फारच घडू लागले असल्या गोष्टी. जवळजवळ मी या अमाशीला पौर्णिमेला ज्यावेळी मी इथं येतो, जवळ 50 केस राहतात. कशाची? प्रेमविवाहाबद्दल. असं असं झाले आप्पा, असं असं झाले, थोडं सांगावं आप्पा. सांगा काय सांगावं? करणार तुम्ही, सांगावं आम्ही. परेशानी कशाला? असल्या गोष्टी सांगणं फार अवघड झाले. त्यांच्या डोक्यात एक वेळ पक्का ते विचार बसल्यानंतर ते सुटका होणं भयानक अवघड आहे. त्याकरता आईला येऊन सांगितले, माय मी एक मुलीला बघितलो. मग कसं आहे बघायला? छान आहे. मग काय म्हणतात? करून घे ना, काय होते? करून घेतो. परंतु त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. काय? तुला आई आहे का? पहिले प्रश्न केले. वडील तर नाही, हो आहे आई. जोपर्यंत तुझा आई आहे तोपर्यंत तुमचं लग्न होणार नाही. झालं तरी सुद्धा आई
आमच्या जवळ राहता कामा नाही. नांदायला चाला नाही, लग्न बी झाला नाही, पहिलाच प्रश्न केली ती. विचार करायची गोष्ट आहे. आईला सांगितले, बरं बापू लग्न लावायला तर का होईना, परंतु मी राहू की नको म्हणली. विचारून घे त्या लेकराला. आई म्हणते लग्न लागेपर्यंत का होईना पर्यंत राहावं की नाही. कोर्ट मॅटर आहे, लग्नामध्ये यायचं काय गरज आहे म्हणले. नंतर येऊन सांगितले असं असं म्हणते. त्याच्या सुंदर चेहरा तर बघतो बेटा, एक वेळ तसं जमते की नाही विचार म्हणले. जाऊन विचारले, असं तुला डोळा भरून सोनाला बघतो म्हणून म्हणले माझी माय, मग कसं करणार आहे. तसं असलं तर चालते म्हणले. कोर्ट मॅटर करून घेतले. दोघं बी आले, बघितली चेहरा. माय एक विचार सांगतो तुला, सांगा. कसं बी घर सोडून जातो, मी बाहेर राहणार आहे, अजून मजबूत शक्ती आहे, 4 घर धुतो, परंतु माझा पोट भरून घेतो. परंतु एक गोष्ट तुमचा सुंदर संसार बघावा म्हणून मला फार इच्छा होते माय. आणि त्याकरता काहीतरी कर, माझ्यावर थोडासा कृपा कर. एक 5-6 महिना तू करून घालू नको, माझा मी करून घेतो, माझा मी खातो, परंतु बाजूला राहतो, परंतु तुम्हाला डिस्टर्ब मी करणार नाही. त्याकरता तेवढा मोका करून दे. त्याच्या बोलण्यावरून फार गोडी असल्यामुळं त्याला बी थोडं मन पगळलं. ठीक आहे, मला मान्य आहे, तुला तू सामान देतो, तुझं तू बाजूला करून खावं लागते. ठीक आहे म्हटले. आता राहू लागले. आता 6 महिना संपले. मग कधी जाणार आता. आता कसं बी पाणी घेतली, परंतु थोडं लेकराला बघून जातं की. डिलिव्हरी हो दे ना. नातूला बघून गेलं की बेफिकर होते. हुशार होती आजी. तसं हुशारीनं काम घ्या तुम्ही. हो, अवघड बोललं तरी फार गडबड होणार आहे. तिचा पण त्यांना ओळखून बोलाव. कधी लेकराला बोलायचं असला तरी सुद्धा त्याला ओळखून बोलावं लागते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अर्धावट राहिले, नंतर पूर्ण करतो, कारण आता निवांत बसला तर म्हणून बोलतो तुम्हाला. आपल्या या देवीच्या सानिध्यामध्ये बरेचसे काही गोष्टी आपल्या जीवनात प्रकाश पडावं तसला गोष्टी या ठिकाणी करावं. त्याच्यापासून आम्हाला दुःख होत असेल, त्याच्यापासून आम्हाला तकलीफ होत असेल तर तसला कार्यक्रम या ठिकाणी घडता कामा नाही. तुम्हाला सूचना देतो. कारण आई वडील येऊन घळघळ रडत होते माझ्याजवळ. का एवढा का रडतोस रे. नाही अप्पा काय सांगावं, मी भयानक परेशान आहो. झालं तर काय. तर रात्री 2 वाजता मेलेले नाटक केले. मेलेले नाटक. मला वाटलं हे काय खरं खरं गेली की असं वाटलं मला. नंतर मी म्हटलं माय तसं करू नको, त्या लेकराचं आयुष्य वाढले, टेन्शन घेऊ नको असं म्हणून मी म्हटलं तसलं काही अवघड काम पुढल्या वर्षी बिलकुल करता कामा नाही. लक्षात ठेवा तुम्ही. मेलेले सगळे मरणारच आहे. एक वेळ नाटक करायचं मेलेले, घडी घडी तसलं नाटक करत बसू नये. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी नाच गाणं करायचं असलं तरी सुद्धा आम्हाला काहीतरी त्याच्यापासून काहीतरी आम्हाला मिळावं म्हणून पहिलं तर ते मोठे मोठे बायाला आणून नाचवित होते. त्या काळामध्ये 36,000 रुपये देत होते लोक त्याला. आणि देणारे बी एवढं हुशार आहेत, बापरे. तुम्ही बायाला नाचायला आणतर तर आम्ही पट्टी देतो, नाही तर दे ना. बघा, महाराजाला दक्षिणा देतो म्हणलं तर नाही. नाचणारा बायाला आणतो म्हटलं तर आम्ही पट्टी देतो. असं बी काही भूप आहेत. तरी सुद्धा कसं तरी करून, हो कसं तरी करून ते मॅटर बंद केले आम्ही. जवळजवळ 7-8 वर्ष झाले ते मॅटर बंद. बरोबर आहे. माझ्याकडून काय फायदा झाले की नुकसान झाले तुमचं.
महाराजाला दक्षिणा द्यायला मागे पुढे मागे. अरे तुम्ही देऊ नका व दक्षिणा, कशाला परेशानी होत्या, परंतु तुमचा फायदा मात्र आम्ही करू लागले की नाही. तर या ठिकाणी कशा करता तुम्हाला संस्कार मिळावं, या ठिकाणी उत्तम संस्कार मिळालं तर इथं येणाऱ्या माणूसाला काय वाटायला पाहिजे, अतिथी लोकांना, वाह काय तमलूर आहे. आमच्या कळसाचा कार्यक्रम बघून किती तुमचं तारीफ केलेत, काय एकता आहे तमलूर मध्ये. तसा प्रत्येक एक वर्ष तुमच्या परीक्षा राहते. शिवरात्री महोत्सव हे तर आमच्या गावापुरतं आहे, गणपती गावापुरतं आहे, दुर्गा गावापुरतं आहे, परंतु इथं शिवरात्रीला येणारे हे मठ उभा करण्याचा योग त्या बाहेरच्या लोकांच्या मदतीने एवढा मोठा विकास झालेले, गावच्या व्यक्तीच्या कडून नाही. तुमचा मदत मिळाली आम्हाला, परंतु एवढं मोठं वैभव करणं, उभं करणे भयानक कठीण आहे. म्हणून त्यांचा सत्कार करणं फार गरजेचे आहे. म्हणून तसला कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित करता कामा नये. कुठल्याही मातांना धक्का येऊ नये, त्यांना नाराज होता कामा नये. नाराज होत असेल तर हे बी घर झाले. महाराजाजवळ येऊन तुम्हाला नाराज होत असेल तर मग जावं कुठं. घरामध्ये नाराज झालो जावईकडून, घरामध्ये नाराज झालो नवऱ्याकडून, घरामध्ये नाराज झालो बायकोकडून, घरामध्ये नाराज झालो परिवाराकडून, मठात येऊन नाराज होत असेल तर आता जावं कुठं मला सांगा. कुठं जाणार आहे तुम्हाला, समाधान कुठं मिळणार आहे. म्हणून इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान वाटायला पाहिजे. 3 तास त्यांनी होम हवन केले ते महाराज. त्यांना 5,000 रुपये दक्षिणा दिलं तर त्यांनी काय केले, गुरुजी आप उनको गाले दिए इसलिए क्या करो, मेरा 5,000 रुपये मैं नहीं लेके जाता, लेकिन ये 5,000 रुपये आप ही रख लो, गोसेवा करो बोल के 5,000 रुपये देऊन गेले. गायचं सेवा करा म्हटलं. बघा अशा प्रकारची सेवा करणार आहे आणि तेवढा पूजा पाठ करून नंतर त्या ठिकाणी असा घटना घडत असेल तर फार अवघड होणार आहे. आणि तुम्ही सावधान बाळगा. आता लास्ट एक गोष्ट बोलतो तुम्हाला. आज नवरात्री उत्सव संपलं, वेळ होते माय, गडबड करू नका, तुमच्यासाठी सांगतो. आज नवरात्री, उद्या माता विसर्जन होणार आहे. विसर्जन झाल्याबरोबर मला माहित नाही कसं होते काय नाही, मीटिंग बसते. मीटिंग मध्ये लो 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 करून घेऊ नये. एवढा कार्यक्रम करून सुद्धा तुम्हाला मीटिंग करून तुम्ही नाराज होत असेल तर काय कामाची आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टी खटकत असेल, आढळत असेल, तुम्ही सूचना द्या, सावधानपूर्वक सूचना द्या, हळू बोला, समाधानकारक बोला. जोर 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 बोलत तरच काय व्यवस्थित होते का. तुम्हाला व्यवस्थितपणे हिसाबानं हिसाब घ्यायचा आहे, बेहिसाबानं हिसाब घेऊ नये. लक्षात आलं का मंडळ. तुम्ही तसं करता म्हणून म्हणणं गेलो, मी तुम्हाला सूचना देवलो त्यासाठी. काय काय लोकांना असं विचार असते की काहीतरी करावं बिघडून टाकावं झालं. तो आमच्या गावामध्ये नाही, दुसऱ्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये लय छान आहे, शांत आहेत सगळे. म्हणून 22 वर्ष झाले, आता 22-23 वर्षापासून हे परंपरा आमचं चालू आहे. तुम्ही व्यवस्थित करत आहात म्हणून हे चालू आहे. गलती होत असेल तर तुम्ही गलती दाखवून द्या ना त्यांना, उगाची उगा बदनामी करून परेशान होऊन. आपल्या आम्ही ह्याला मधनूरला कार्यक्रम घेतलो होतो. एक माणूस काय कुडी सोडला, 200 क्विंटल चावल महाराज जी ने वो भेज दिए, विकून टाकले, जमा केले, विकून टाकले. उगाच उगा हवा सोडून दिलं, हवा सोडून दिलं. मी म्हटलं ज्यानं कोण हवा सोडले त्याला बोलवा म्हणलं. तो आला, काय रे असं. नाही नाही त्यांचे ऐकलो, त्यांना घेऊन या, त्यांना बोलणं, त्यांचे ऐकलो, त्यांना बोलून या. आता सांगितले कोण, सुई हुडकल्यासारखं झालं काम, सापडच ना. त्याकरता नंतर मला कळालं, जो मूल व्यक्ती ज्यांनी माझा बदनामी करून त्या कार्यक्रम कॅन्सल करावा म्हणून त्यांचे विचार होतं,
कारण सूत्र दोरी तुझा हाती, आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही सूत्र कोणाच्या हाती देत नाही. लक्षात आलं का? म्हणून तिथलं सूत्र आमच्या हाती होतं. तर आमच्या लक्षात आल्यावर त्या माणसाला बोलून घेतलं, मीटिंग भरले. यहाँ का कार्यक्रम करना है तो ये सेठ साहब को अध्यक्ष करे तो हम हे कार्यक्रम बनेंगे, नहीं तो हम कार्यक्रम नहीं बनाते हैं. कोण माझ्यावर आरोप केला त्याला आम्ही काय केलं, अध्यक्ष करून टाकलं. पैसा दिला नाही, फक्त अध्यक्ष केलं. पैसे मात्र चांगला माणसाजवळ ठेवलं. आम्ही बी हुशार आहोत. लक्षात आलं. तर म्हणून तेवढा मोठा कार्यक्रम इसवी सन 2000 मध्ये जवळजवळ 23 वर्षापूर्वी भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकलं. त्याकरता ज्यांच्याकडे पैसा आहे, कोणाकडे असं मला काय माहित नाही, परंतु आहे, योग्य रीतीने हिसाब घ्यायचा आणि ताण तणाव तनातनी न करता पुढल्या कार्यक्रमाचा व्यवस्था कसं होतील पुढचं व्यवस्था करून. बघा, भूक लागल्याबरोबर डायरेक्ट स्वयंपाकाच्या घरामध्ये जातो का? माय, भूक लागायच्या अगोदर सकाळी पासून सगळं सावडत बसावं लागते. काय 12 वाजता जाता तुम्ही स्वयंपाकाच्या घरामध्ये? किती वाजता जाता? 2 तास टाइम घेऊन तर जाते की नाही? तसा 1 वर्षाचा नवरात्री उत्सव करण्याकरता 1 वर्षापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी पाऊल ठेवलं तर पुढचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. म्हणून योग्य रीतीने हिसाब घ्या, तणातणाव घेऊ नका, तर व्यवस्थितपणे पुढे कार्यक्रम पार पडतील. अजून काही बरेचशे गोष्टी सांगत असताना सुद्धा तुम्हाला मी सांगू शकत नाही. मी अर्धावट सोडलो होतो सून आणि सासूचं. विसरून गेले सगळं. भूक लागले, विसरले. कारण उद्या तुम्ही सापडत नाही म्हणून आजच मला बोलावं लागतं. सासूला आणि सोनाला कडाला लावले की बेफिकर होते. तर डिलिव्हरी झाल्यावर, आता डिलिव्हरी झाली, नातूला बघितली, आता निघ म्हणले. थोडं नातूला खेळीते की खेळीतो म्हणले. आता उचलून घेणारे कोण आहे? तुम्ही तरी तिथं ड्युटीला जाणार, त्या लेकराला पालन पोषण कोण करणार? त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, अरे हे बी छान झालं काम, हकलपट्टी केलं असलं तर अवघड होत होती. नंतर लेकरू वाढत चालले, नंतर ते विचार केले त्याला हॉस्टेलला सोडायचं होतं. असं करत 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 नंतर म्हटले, आजी माय बघा, लेकराचा नोकरी तर लागू दे, लेकराच्या अक्षत टाकूनच मी मोकळ होतो माय मला. लग्न लागल्यावरच जातो. लग्न बी लागले. लग्न लागल्यावर कोण येते घरी? कोण येते? सूनबाई येते. यांच्या त्या आजीला काय होते ते? सून हो. नातसून आली. हे सून जायच्या अगोदर मी बोलू लागलो, हे सून उठू नये म्हणून बोलू. लक्षात आलं का? नातसून आल्याबरोबर नातसून आले, सगळं होऊन गेले. आता माय निघ की तू. आम्ही एक नाही, आम्ही आत्या किती आहो? 2 हो. आम्ही दोघाला जायचंय, ते दोघं इथं राहणार आहे. चला, जायचं असलं तर सासूबाई राहू नये या घरामध्ये. त्याकरता तू बी सासू आहे, मी बी सासू आहे, आम्ही दोघं बी जाऊ, ते आनंदानं त्या ठिकाणी राहू म्हणले. साह्य हो एकमेका भजू कैलास नायका. एकमेकाशी मदत केलं तरच संसार आहे, नाहीतर बिलकुल अवघड आहे. लक्षात आलं का? तर अशा प्रकारच्या सद्बुद्धी गुरुमाऊली तुम्हा कृपा करो. आणि या ठिकाणी एक सुंदर
कबीरदासाचा अभंग दोहा मला दिले, परंतु ते दोहा सोडविण्यासाठी मला 2 तास लागते. फार सुंदर अभंग आहे. दोहा सोडण्यासाठी 2 तास लागते. मग 2 तास तुम्हाला इथं वेळ बिलकुल नाही. अजून सत्कार व्हायचा आहे. त्याकरता मेन मुद्दा त्याला सांगतो, ज्यांनी आम्हाला दिलेले ते दोहा 4-5 ओवीचा दोहा आहे. घेऊन येऊ नका, आणल्याशिवाय राहू नका. मेन उद्देश आहे. घेऊन आल्याशिवाय जमना आणि घेऊन यायचं, परंतु ते दिसता कामा नये, असं म्हणून काही त्याचा अर्थ आहे. बघा, आम्ही जन्माला आलो, श्वास घेऊन आलो. श्वास संपल्यानंतर आम्ही एक वस्तू घेऊन जातो. काय काय घेऊन जातो मेल्यानंतर? हात, पाय, डोळं, कान, काय घेऊन जातो? नाव घेऊन जातो. उशिरू हेसरू, त्याला हेसरू म्हणतात. उशिरू म्हणजे वारा. वारा घेऊन आलो, नाव घेऊन गेलो. नाव घेऊन जात असताना काय हातात काय दिसते का? दिसत नाही, परंतु सगळ्यांचा लक्षात राहते. हे या प्रकारे महान पुण्य भरून घेऊन गेले, पुण्य भरून घेऊन गेले असं आपण म्हणतो. तर पुण्य आणि पाप तेवढंच आपण सोबत घेऊन जाणार आहे. ते दिसणारा चीज नाही, त्या प्रकारे घेऊन जायचं. असा गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये कबीरदास मागणी घातलं. त्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या पुण्याचा कार्य घडो. आणि या कार्यक्रमामध्ये थोडा जोरात जोरात बोलल्यामुळं काही गोष्टी जोरात बी बोलावं लागते. लक्षात आलं का? कोणाला मनाला टच होत असेल तरी सुद्धा खंत मानायचं नाही. लक्षात आलं का? आई थप्पड मारलं तरी बी लेकरला म्हणते बघून घेतो. आता सकाळी मी दुपारी एक दाखवलं यांना, ते एक चित्र दाखवलं. माय एवढंच आहे ते लेकरू इथं बसलं, ह्याच्यापेक्षा लहान आहे, ह्याच्यापेक्षा छोटासा लहान आहे. ते फार छान दाखवले. ते पड 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 मारली. कोणाला? लेकराला. छोटासा लेकरू, काय 3 वर्षाचे असेल ते लेकरू. पड पड मारल्यावर ते लेकरू रडले, रडत रडत बसले. नंतर कोणाला? त्या मॅडमला, त्या शाळा शिकणाऱ्या मॅडमला असं म्हणते. बघा काय कुठं पोहोचले हे लोक. तर तसं तुम्ही मला बघून घेऊ नका माय. हो, इथं बसलेले काही मंडळीला बोलतो, तसं काही बघून घ्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या कचरा दूर जावा म्हणून आम्ही या ठिकाणी बोललेले आहे. तर व्यवस्थित पार पडावा म्हणून या ठिकाणी आम्ही बोललेले आहे. आमचं गाव स्वच्छ असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे, समाधान असायला पाहिजे, एवढा आम्ही अपेक्षा बाळगून सुंदर सेवा करणारे. बघा, या दुर्गा मंडळ असो किंवा गणेश मंडळ असो, यांच्यामुळं तुम्हाला 11 दिवस प्रवचन मिळते, 9 दिवस तुम्हाला प्रवचन मिळते, नाहीतर प्रवचन तुम्हाला मिळत नव्हता. मोठा पुण्य त्यांना लागते. लक्षात आलं का? देणाऱ्याला तर लागणारच आहे, परंतु या कार्यक्रमाचं आयोजन करून अनेक लोकांकडून म्हणून घेऊन सेवा करण्यामध्ये तत्पर असतात ना, त्यांना सुद्धा हे पुण्याचा भागीदारी होणार आहे. एवढा अपेक्षा करतो. भरपूर भूक लागलेली, तुम्ही सगळ्यांनी जाऊन प्रसाद करून घ्या, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. या ठिकाणी बाळू महाराज बोलतात की ठीक आहे. बाळू महाराज म्हणजे माझाच नाव ठेवले शिवानंद महाराज. तर आम्ही मोठ्या मठामध्ये बसलो.
त्यांनी त्या ठिकाणी छोटामध्ये मठामध्ये बसलेले आहेत. मला आनंद वाटला ते देगलूर सोडून या ठिकाणी त्यांचे वास्तव्य झालेले आहे. त्या महाराजांना त्या ठिकाणी कुठं मारुती मंदिर आणि लक्ष्मी मंदिर हे दोनों देवतांचा पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांनी नियोजन करावं म्हणून मालकींची इच्छा आहे आणि सगळ्यांनी याला सहकार करावं एवढा अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या सेवा होण्यासारखा सगळ्यांनी मदत करावा एवढा अपेक्षा बाळगून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वदे हर 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 हर. गोदावरी बाई धर्मानि प्रथमान्यासना तेनाकं महिमाना सिद्धप्रभे स्वाध्याय संदेवाः विधिनंत्र मंत्र पुष्पांजलि समर्पयामि. सदानंदिता उदो 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 बोल भवानी माता की जय, अंबिका माता की जय.